नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। राज्यातला महत्त्वाचा घटक मराठवाडा अद्यापही पावसाची वाट पाहतोय। मराठवाड्याच्यासाठी तसं पाहायला गेलं तर ही आव्हानात्मक परिस्थिती आहे। ही आव्हानात्मक परिस्थिती वर्षानुवर्ष मराठवाडाकरांना अनुभवायची सवय असली तरी आताची परिस्थिती ही चिंताजनक पातळीपर्यंत पोहोचली आहे। मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत, केलेल्या वाळून गेल्या आहेत आणि आता असलेल्या स्थितीत गुरं जगवायची कशी, जनावरांना खायला काय द्यायचं, इथपासून रोजचं प्यायचं पाणी सुद्धा कसं कुठून मिळवायचं इथपर्यंत संघर्ष पोहोचू लागलाय। चारा छावण्या मराठवाड्यात उभ्या कराव्यात याच्यासाठीची मागणी सुद्धा जोर धरू लागलेली आहे। ही सर्व परिस्थिती चिंताजनक यासाठी आहे कारण या स्थितीवरचा तोडगा आत्ता लवकरात लवकर निघायला हवा, अन्यथा जे पीक चक्र आहे त्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही। मराठवाड्याच्यासाठी वॉटर ग्रीड अर्थात नदीच्या माध्यमातून भूगर्भातून पाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यापर्यंतचे प्रयत्न सुरू झाले। सरकार बदलल्यानं त्या प्रयत्नांना खीळ बसली। हा प्रयत्न पुन्हा एकदा मार्गी लागण्याचा एका बाजूला विश्वास व्यक्त होत असतानाच दुसऱ्या बाजूला निसर्गाच्या लहरीपणानं मराठवाड्याला सातत्यानं फटके दिलेले आहेत। आत्ताच्या घडीला मराठवाड्यातली परिस्थिती अधिकाधिक आव्हानात्मक होतीये। इतर सर्वत्र बऱ्यापैकी पाऊस झालाय, अशी स्थिती मराठवाड्यासारखी नाशिकच्याही एका भागामध्ये आहे। मराठवाड्याच्याच बरोबर विदर्भात सुद्धा परिस्थिती वेगळी नाही। विदर्भाची वेदना मात्र सातत्यानं समोर येईलच असं नाही, पण आत्ताच्या घडीला मराठवाड्याच्या बाबतीत वेदनेची तीव्र झलक दिसू लागल्यानं त्याची चर्चा करणं गरजेचं आहे। मराठवाड्याच्या बाबतीतल्या या चर्चेत आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या व्यक्तींचा परिचय मी आपल्याला करून देतो। आमचे प्रतिनिधी विजय चिडे आधी आपल्या सोबत असतील आणि त्याच्याच बरोबर कृषीतज्ञ या नात्यानं ॲडव्होकेट कॉम्रेड डॉक्टर कॉम्रेड अजित नवले आहेत आणि शेतकरी नेता म्हणून आपल्याला परिचित असलेले माणिक कदम आहेत। माणिक कदम यांच्यावर आता बीआरएसच्या पक्षाची महाराष्ट्राची जबाबदारी सुद्धा आहे। आताच्या घडीला आपण आधी पटकन विजय चिडे यांच्यापर्यंत पोहोचतोय। विजय, तुम्ही मराठवाड्यातल्या पाणी प्रश्नाच्या अनुषंगाने आपली माहिती नोंदवली आहे, त्याचा तपशील दिलेला आहे। आताच्या घडीला तुमच्यापर्यंत काय ताजा तपशील आहे, कुठे कुठे पावसाची प्रतीक्षा आहे? नक्कीच सर, बघितलं छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव आणि बीड या जिल्ह्यामध्ये अद्यापही जोरदार पावसाची हजेरी लागलेली नाही। नांदेड वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। सुरुवातीला रिमझिम पावसावरती शेतकऱ्यांना आपल्या कपाशी इतर पिकांची लागवड केली आहे, मात्र आता ते पिके पावसाअभावी जळू लागलेले आहे सर। त्यामुळे आता सध्या शेतकऱ्यांमध्ये आता चिंतेचे वातावरण आहे। शेतकऱ्यांनी आता विविध ठिकाणून कर्ज वगैरे घेऊन आता शेतीमध्ये आपल्या पिकांची लागवड केली, खत बियाणे त्या शेतीमध्ये टाकले आहे, मात्र आता पावसाअभावी ते कर्ज घेतलेला आता फेडायचा कसा असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांसमोर उपस्थित झालेला आहे। सध्या जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये 31% साठा आहे। त्याचबरोबर पैठणची जायकवाडी धरणामध्ये देखील जर बघितलं तर 40% पाणी साठा आहे आणि या पाणी साठ्या आता या ठिकाणच जर बघितलं तर परभणी, नांदेड या ठिकाणी देखील पाणी पुरवठा केला जातो, मात्र आता त्या धरणाची स्थिती देखील आता कमी प्रमाणात आहे। गत वर्षी हे जायकवाडी धरण जवळपास 80% आजच्या परिस्थितीला भरलं होतं, मात्र या 30% 40% हे धरण असल्याने आता सध्या अनेकांच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झालेले आहे। विजय, या निमित्तानं जे अपेक्षित पाणी आहे ते जायकवाडीतलं असो किंवा इतर ठिकाणचं असो, कुठून कुठं पोहोचणं गरजेचं होतं आणि नाशिकच्याही ज्या भागांमध्ये पाऊस झालेला नाही त्यामुळे मराठवाड्यापर्यंत येणाऱ्या पाण्यावर काही परिणाम झालाय का? नक्की सर, बघितलं तर मागील वर्षी नाशिकमध्ये जोरदार पाऊस झाला होता। त्या पावसाचं पाणी हे जायकवाडीमध्ये येत असतं आणि त्यानंतरच मराठवाड्यामध्ये या जायकवाडीमधून पाणी पुरवठा केला जातो, मात्र नाशिकमध्ये पाऊस न झाल्याचा परिणाम हा आता मराठवाड्यावरती झाला आहे। त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये एकही दमदार पाऊस नाही, त्यामुळे शेतीचा प्रश्न देखील आता शेतकऱ्यांचा संकटावर आलेला आहे। तसं मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर अद्यापही पावसाळ्यामध्ये जवळपास 84 गावांमध्ये टँकरना पाणी पुरवठा केला जात आहे आणि यामुळे सध्या आता पाण्याचा प्रश्न सध्या गंभीर झाल्याचा पाहावयास मिळत आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या जनावरांचा चारा पाण्याचा प्रश्न देखील आता उपस्थित झालेला आहे सर। जी विजय, धन्यवाद या चर्चेच्यासाठी। आपण आपल्या प्रतिनिधींच्या नंतर आपल्या सोबत असलेल्या 2 इतर मान्यवरांचा चर्चेत समावेश करतो आहे। आपल्या सोबत माणिक कदम आहेत, अजित नवले आहेत,
माणिकजी, ज्या पद्धतीनं ही सगळी परिस्थिती उभी राहतीये याच्याकडे आतापर्यंत लक्ष जाऊ नये. 15 ऑगस्ट उलटून गेलेला आहे. बरोबर आहे. कालच मी परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास बऱ्याच ठिकाणी दौऱ्यावर होतो. सर, माझ्या परभणी जिल्ह्यामध्ये काल जवळपास एक शेतकरी आत्महत्या झाली, आज सुद्धा एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आणि 15 ऑगस्टच्या दिवशी सुद्धा एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. केवळ आत्महत्याचं कारण म्हणजे नापिकी कर्जबाजारीपणाला कंटाळून ह्या शेतकऱ्याने जीवन संपवलेलं आहे. वास्तविक पाहता 21 दिवस झालं अख्ख्या मराठवाड्यामध्ये जवळपास पावसाचा खंड पडलेला आहे. असा पावसाचा खंड पडल्याच्या नंतर ज्या काय पीक विमा कंपन्या असतात त्या पीक विमा कंपन्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज असते. परंतु अद्यापही राज्य सरकारचे प्रतिनिधी असतील किंवा पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी असतील हे शेतकऱ्याच्याकडे बघायला तयार नाहीयेत. आणि पावसाच्या संदर्भात सांगायचं झालं तर अख्खा मराठवाडा ताणलेला आहे, विदर्भाचा बराच भाग ताणलेला आहे. आणि तुम्ही सांगताय त्याप्रमाणे अहमदनगर, नाशिकच्या काही भागामध्ये सुद्धा पाऊस नाहीये. आणि ह्याच्यामुळं भविष्यामध्ये पाऊस जरी पडला तर विहिरीला येणारं जे काय पाणी असतं ते पाणी सुद्धा वाढणार नाहीये. आता दुसरी बाब, सोयाबीनच्या पिकाला जे पाऊस लागतं ते पाऊस जून जुलैमध्ये जर पाऊस पडला चांगला तरच सोयाबीनचं पीक हे दमदार येतं, कापसाचं पीक सुद्धा दमदार येतं. परंतु गेल्या 2 महिन्यापासून जवळपास आज तर 21 दिवस झाले काही काही ठिकाणी अक्षरशः पिकं हे जळून जायला लागलेली आहेत आणि पाऊसच पडलेला नाहीये. प्रशासनामधले अधिकारी असतात किंवा मंत्री महोदय असतील, हे आले, झेंडा फडकला झेंडा मंत्री म्हणून आणि वापस गेले. परंतु शेतकऱ्याच्या वेदना, शेतकऱ्याचं दुःख त्यांनी काही जाणून घेतलेलं नाही. दुसरी खेदाची बाब मला या ठिकाणी एकच सांगावं लागते, जे अजितदादा पवार चिंतनाचे महाजनक म्हणले जातात त्यांनी जर खरोखरच या महाराष्ट्रामध्ये आमच्या मराठवाड्यामध्ये चिंतनाच्या योजना योग्यरित्या जर लागू केल्या असत्या तर हे ताणलेल्या मराठवाड्याचं चित्र जरा वेगळं दिसलं असतं. बिलकुल. या चर्चेमध्ये आपल्या सोबत कॉम्रेड डॉक्टर अजित नवले सुद्धा आहेत. अजितराव, तुमच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी आमच्या प्रतिनिधींनी स्थानिक शेतकऱ्यांशी बातचीत केली, त्यांच्या वेदना काय आहेत ते एकदा जाणून घेणार आहोत. यासाठी आपण शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत. शेतकऱ्यांना आत्ताच्या घडीला गुराच्या चाऱ्यापासून स्वतःच्या पोटापाण्याच्या पर्यंतचे अनेक प्रश्न भेडसावत आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या वेदना आपल्याला या चर्चेत नोंदवायला हव्यात. पाऊस काळ सुरू होऊन आज आमचे 2.5 महिने झाले, पण पाऊस नाही, काही नाही. सारख्यासुद्धा आता सगळ्या वाळून चालल्या. परत आज जवळपास आमच्याकडे 7-8 जनावर आहे, त्याला चारा पाणी नाही. आता आम्हाला चारा पाणी अभावी आम्हाला कडबा विकत घ्यावा लागत आहे. आणि जर पाऊस जर नाही पडला तर चांगला, तर कडबा विकत भेटणार नाही आणि त्या कारणावर आम्हाला ढोरं विकावे लागतील. आता शेतीमध्ये 12 पिशा लावलेल्या आहेत आम्ही, तर ते सारखे ना आता गुडघीत कले. समजा पाऊस जर असता तर त्या कमराला लागल्या असत्या. त्याला आता सोने नाणे टाकून बँकेमध्ये खतं बी भरून आणलं, फवारण्या झाल्या 2-3, खतं ते टाकलेत आणि सारख्या तर सुकायला लागल्या. पाऊस पाहिजे होता पण पाऊस तर काही येईना. मग काय करावं आता? सोने नाणे तेवढे टाकून सारा खर्च करून बसलो. आता तर पैसे नाही, खर्च करायला बी पाणी द्यावं तर इरला पाणी नाही. पाऊस असतं तर पाणी यायला आले असते तर पाणी सोडे असते, तर त्याला पाणी नाही. काय करावं आता? सरकारनं काहीतरी मदत द्यायला पाहिजे आम्हाला. आता अजितराव, ज्या पद्धतीची वेदना शेतकऱ्यांनी व्यक्त केली त्यातला एक प्रमुख मुद्दा आहे तो गुरढोरं जगवण्याचा. दुसरा प्रमुख मुद्दा आहे तो स्वतःला जगवण्याचा आहे. गुरढोरं जगवण्याच्यासाठी चारा छावण्यांची मागणी मूळ धरू लागलेली आहे. ही चारा छावण्यांची मागणी ज्या वेळेला जन्माला येते तेव्हा ती काय सुचवते? मुळात अगदी तुम्ही बरोबर म्हणालात. कदाचित माणसं जगवण्याचा प्रश्न अजून थोडा पुढे जाईल, परंतु आता जनावरं जगवणं ही मोठी समस्या मराठवाडा, विदर्भ आणि कोरडवाहू पट्ट्यामध्ये राहणार. आपले ऊस बागायतदार जे आहेत ते सुद्धा स्वतःचा ऊस तोडून चाऱ्यासाठी वापरतायत, अशा प्रकारच्या बातम्या यायला लागलेल्या आहेत. मुळात चारा उपलब्ध करणं ही आज आपल्या सर्वांच्या पुढे निकटची जबाबदारी असणार आहे. सरकारला आपल्या माध्यमातून पहिल्यांदाच मी विनंती करू इच्छित की ज्या ठिकाणी आता चारा उपलब्ध आहे, परराज्यामध्ये असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये असेल, तो आत्ताच अधिग्रहित करायला पाहिजे, त्याचा अभ्यास करायला पाहिजे. पुढच्या 8-10 दिवसात किंवा 15 दिवसामध्ये हे चित्र अधिक भीषण होऊ शकतं.
या दृष्टिकोनातून जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था आपल्याला करायला सुरुवात करायला पाहिजे. दुसरा जो मुद्दा आहे तो अत्यंत बरोबर आपल्या माणिक कदम यांनी मांडला की पीक विमा कंपन्यांची जबाबदारी आता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. कारण यावेळी राज्य सरकारने 1 रुपयात पीक विमा सर्व शेतकऱ्यांना दिला आणि त्याचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात प्रीमियम हा सरकारच्या तिजोरीतून आता कंपन्यांच्या तिजोरीमध्ये गेलेला आहे. त्यामुळे आता त्यांची जबाबदारी जास्त आहे. कारण पीक विमा योजनेमध्ये नापिकी याला सुद्धा एक प्रकारचं अनुदान किंवा नुकसान भरपाईची तरतूद या योजनेमध्ये आहे. जर आता बिलकुलच सगळी पिकं बर्बाद झाली तर मोठ्या प्रमाणात भरपाई ही पीक विमा कंपन्यांची देय असणार आहे, ती शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे. आणि तिसरा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा तो आहे संबंध वर्षभर शेतकऱ्यांनी काय करायचं. कारण मराठवाडा आणि विदर्भामध्ये मुख्यतः एकच पीक घेतलं जातं, कापसाचं असेल किंवा पावसाळ्यामधील सोयाबीनचं असेल आणि त्याच्यावरच संबंध वर्षभराची भिस्त शेतकऱ्यांची अवलंबून असते. आणि म्हणून जर हे पीक बर्बाद झालं, थोडीशी पीक नुकसान भरपाई मिळेलही, परंतु त्यावर काय आपलं पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं, औषधा पाण्याचा खर्च आहे, शिक्षणाचा विद्यार्थ्यांचा खर्च आहे, हा सगळा भागवणं बिलकुल शक्य होणार नाही. आणि त्यामुळे एक मोठी अशा प्रकारची भीती या सगळ्या नापिकीच्या पार्श्वभूमीवर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आज शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. सरकार कोणत्याही पक्षाचं असो, अशा वेळी शेतकऱ्यांच्या मागे उभं राहणं आणि त्यांना दिलासा देण्याची आवश्यकता असते. सरकारने तो दिलासा बिलकुल. शेतकऱ्यांना द्यावा असं आवाहन. अजितराव, आपण हा मुद्दा मांडत असताना थोड्या वेळापूर्वी माणिकरावांनी ज्या भीतीचं सुतोवाच केलंय तेही लक्षात घेतलं असेल. त्यांनी असं सांगितलं की मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबत नाहीयेत. काल परवाही काही घटना घडल्या, त्याच्याही अगदी आधी काही घटना घडल्या. सांगायचा मुद्दा असा की ज्या स्थितीला आपण सामोरे जातो आहोत त्या स्थितीत दुसऱ्या बाजूला लोक हताश होऊन, निराश होऊन जीवनाचा प्रवास थांबवतात. जेव्हा सरकार राजकारणात अडकतात तेव्हा पीडितांकडे पाहणारा वाली उरत नाही. हेच यातून अधोरेखित होत आहे. अजितराव, अगदी बरोबर आपण मुद्दा पॉइंट आउट केलेला आहे. शेतकऱ्यांना आता तातडीनं मानसिक पातळीवर दिलासा देणं आणि आर्थिक पातळीवर सुद्धा मदत देणं हे कोणत्याही सरकारचं आद्य कर्तव्य आहे. परंतु आपण बघा जे प्रकारचं राजकारण आता सुरू आहे त्याच्यामुळे बहुतांशी जो चर्चेचं विश्व आहे ते राजकारणाभोवती केंद्रित झालेलं आहे. आणि त्यामुळे नापिकीमुळे काय होणार आहे याच्याबद्दलची चर्चा आपल्यासारखा एक चॅनल जर सोडला तर मला वाटतं अद्याप कुठेही सुरू झालेली आम्हाला दिसत नाही. यल निनोचा जो प्रभाव आहे तो खूप लवकर सांगण्यात आला होता आणि त्याच्यामुळे पाऊस उशिरा येईल आणि एकंदरीतच पर्जन्यमान ह्यावेळी कमी राहील या प्रकारचा अंदाज हा वेगवेगळ्या प्रकारचे हवामान अभ्यासक आणि ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट्स आहेत त्यांनी व्यक्त केलेला होता. राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने या दृष्टिकोनातून याच्याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता नक्कीच होती. ठीक आहे, ते झालेलं नाही, परंतु आता काय करायचं हा आपल्या पुढचा महत्वाचा प्रश्न आहे जी. आणि म्हणून आता तरी एक आपत्कालीन परिस्थिती म्हणून राज्य सरकारने ह्या आपत्तीकडे पाहावं असं आव्हान आपल्या माध्यमातून मी राज्य सरकारला करतो. बिलकुल अजितराव, एक जबाबदार वृत्तवाहिनी या नात्यानं आम्ही समाजातल्या प्रत्येक बदलावर व्यक्त होत असतो आणि आत्ताच्या घडीला या दुष्काळाच्या संदर्भातल्या ज्या ज्या बातम्या येत आहेत त्याचं प्राधान्यानं वार्तांकन करणं, चर्चा घडवणं, सरकारपर्यंत त्या गोष्टी पोहोचवणं यासाठी आम्ही सक्रिय आहोत. तुमचाही धन्यवाद, तुमचे दोघांचेही यासाठी धन्यवाद, कारण तुम्ही दोघं सक्रियपणे या चर्चेत आलात. मुद्द्याकडे परत वळूयात. ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की सरकारनं मदत केली पाहिजे, मला माणिकराव आपल्याला बोलतं करायचंय. आपण सांगा, आपण जेव्हा म्हणतो सरकारनं मदत केली पाहिजे तिथूनच खरं राजकारण सुरू होतं आणि मग मदत निधी किती असला पाहिजे, नुकसान भरपाई किती असली पाहिजे, नुकसान भरपाईच्या पुढे जाऊन आणखीन काय करता येईल, हे सगळे प्रश्न सुरू होतात. बऱ्याचदा वादाला तेच कारण असतात, पर्याय काही सापडत नाहीयेत. असं का माणिकराव? सर, तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे आणि आमचे मित्र अजितजी नवले यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच तुमचं वृत्तवाहिनीचं बी आणि तुमचं बी ह्या ऐनवेळी मोक्याच्या वेळी तुम्ही जो विषय चर्चेला घेतलेला आहे शेतकरी आत्महत्याच्या संदर्भात. मी पैठण तालुक्यामध्ये पैठण तालुक्यात औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्यातल्या एका गावामध्ये गेलो होतो. अक्षरशः दोघा नवरा बायकोनं त्या ठिकाणी आत्महत्या केली आणि 6 महिन्याचं बाळ त्या आईच्या प्रेतावर खेळत होतं. सर, काल पालम तालुक्यामध्ये सुद्धा दोघा नवरा बायकोनी आत्महत्या केली
आणि त्या ठिकाणचे सुद्धा लहान लेकरं अक्षरशः त्या प्रेताच्या समोर होते. म्हणजे एवढी लाजिरवाणी गोष्ट ह्या मराठवाड्यामध्ये रोज प्रेत आत्महत्या व्हायला लागल्यात. पण सरकारमधला मंत्री त्याच्यावर ब्र काढायला तयार नाही. आमच्या औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनीलजी केंद्रेकर जे आहेत होते, त्यांनी एक अहवाल तयार केला होता आणि त्या अहवालाच्या माध्यमातून त्याने एक सर्वे केला होता 4 लाख शेतकऱ्यांचा महाराष्ट्रातल्या. तर त्यापैकी 1 लाख शेतकरी हे डिप्रेशन मध्ये आहेत. डिप्रेशन मध्ये म्हणजे आत्महत्या करण्याच्या म्हणजे एवढी त्यांची परिस्थिती याला गेलेली आहे, म्हणजे टोकाला गेलेली आहे. ते माझी तुमच्या वाहिनीच्या माध्यमातून ह्या सरकारमधल्या मंत्र्यांना हात जोडून विनंती आहे, राजकारण काय करायचं ते करा, परंतु ह्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवण्यासाठी काही ना काही उपाययोजना करा. कारण देशातील तर एकूण आत्महत्यापैकी महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या शेतकऱ्याच्या आत्महत्याचा आकडा हा 35% आहे. ही महाराष्ट्रासाठी खूप लाजिरवाणी बाब आहे. तर काय कारण मीमांसा आहे, याचा शोध का घेत नाहीत ही मंडळी? ते आमच्या सारख्याला तर म्हणजे खेदानं म्हणावं लागतंय, यांना शेतकरी आत्महत्या विषयी संवेदना राहिलेल्या नाहीत महाराष्ट्र राज्यातील राजकारत्यांना. हे माणिकराव याच्यातला एक मुद्दा पकडतो पटकन. आपण आता केंद्रेकरांच्या अहवालाची चर्चा या भागात आणलीत, धन्यवाद त्यासाठी, कारण तो मुद्दा येणं अत्यंत अपेक्षित होतं, गरजेचंही होतं. मला कॉम्रेड डॉक्टर अजितरावांपर्यंत पोहोचायचं आहे. अजितराव, आपण ज्या वेळेला या चर्चेच्या निमित्तानं केंद्रेकरांच्या अहवालाच्या बाबतीत मुद्द्याला स्पर्श करू, आपल्याला हे विसरता कामा नये की सत्ताधारी आघाडीतले आमदार विधानसभेमध्ये केंद्रेकरांवरच कारवाई करा म्हणतात. हा उरफाटा न्याय आहे अजितराव? केंद्रेकरांवर कारवाईचा मुद्दा काय होता त्या मला वाटतं त्याच्यामध्ये जाण्यापेक्षाही केंद्रेकरांनी जे सुचवलं त्याच्याबद्दल मला आपल्याशी बोलायला नक्कीच आवडेल. केंद्रेकर हे एक संवेदनशील अधिकारी आहेत आणि चळवळीतून आलेले अशा प्रकारचे अधिकारी आहेत. त्यामुळे संवेदनशीलरित्या त्यांनी काही गोष्टी मांडलेल्या आहेत. मात्र ते मांडत असताना त्यांचा मुख्य भर हा शेतकऱ्यांना पेरणीच्या अगोदर ठोस अशा प्रकारची रक्कम द्यावी याच्यावर राहिलेला आहे. आणि ती रक्कम रोख देण्याच्यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या योजना बंद कराव्यात आणि त्या बंद केलेल्या योजनांचा पैसा हा शेतकऱ्याला अशा प्रकारे रोख रक्कम पेरणीच्या अगोदर द्यावी अशा प्रकारचा मतितार्थ त्या सगळ्या याच्यातून आलेला आपल्याला दिसतो आहे. चळवळीचा कार्यकर्ता म्हणून आणि शेतकऱ्यांबद्दल काही किमान अभ्यास असल्यामुळे मी याच्याशी बिलकुल सहमत व्हायला तयार नाही. उदाहरणार्थ, त्यांनी अन्न सुरक्षा योजनेला सुद्धा काट मारावी आणि रेशन ऐवजीच्या सारख्या सुद्धा योजना त्या बंद करून त्याचा पैसा हा रोख रकमेत शेतकऱ्यांना द्यावा अशा प्रकारे सूचित केलेला आहे. आता आपण बघा, जसा चाऱ्याचा प्रश्न आज शेतकऱ्यांच्या पुढे आ वासून उभा राहिलेला आहे. मी मगाशी मांडताना मांडलं की कदाचित माणसं जगतील पण जनावरांचं काय? माणसं का जगू शकतील? कारण त्यांच्यामध्ये किमान अन्न सुरक्षेचा काही आधार हा दुष्काळाच्या काळात सुद्धा आपल्या बरोबर राहतो आणि त्यामुळे संध्याकाळची किमान रोजीरोटी जी आहे ती त्याच्यातून आपल्याला उपलब्ध व्हायला गरीब कुटुंबांसाठी मोठी मदत होत असते. त्यामुळे अशा प्रकारच्या योजना बंद करायला संमती देणं हे मला वाटतं योग्य होणार नाही. माणिक कदम माझ्याशी सहमत होतील की अन्नाबरोबरच मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी कुटुंबात जे आजारपण आहे त्या आजारपणाला मोठ्या प्रमाणात खर्च झाल्यामुळे आणि तो कर्जबाजारीपणा त्याच्यामुळे वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याची उदाहरणं सुद्धा मोठ्या संख्येने आहे. आज आपण जी योजना आपण पाहतोय ज्याचा खरं तर विस्तार करायला पाहिजे, ज्याच्या अंतर्गत कॅन्सर सारखे आजार असतील, हृदयरोगासारखे आजार असतील, त्याच्यामध्ये सरकार तो उपचाराचा खर्च उचलत, त्याच्यामुळे मोठी मदत होते. सुरक्षेच्या बाबतीमध्ये अन्न सुरक्षा आणि आरोग्य सुरक्षा या योजनांना कोणत्याही प्रकारे नख लावू नये. त्या व्यतिरिक्त वेगवेगळी अवजारं देण्यासारख्या भ्रष्टाचार होणाऱ्या ज्या योजना आहेत त्या जरूर बंद कराव्यात, त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. परंतु हा सलग अहवाल स्वीकारणं हे मला वाटतं त्याच्यावर चर्चा न करता योग्य होणार नाही. योग्य त्या सूचना, खरं तर यापेक्षा सुंदर सूचना या स्वामीनाथन आयोगानं केलेल्या आहेत, त्याची खूप चर्चा झालेली आहे, त्याचा स्वीकार करावा अशा प्रकारचा युक्तिवाद त्या संदर्भामध्ये आम्ही चळवळीचे कार्यकर्ते आपल्या समोर मांडू इच्छितो. माणिकराव, पटकन आपलं उत्तर या निमित्तानं, आपल्याकडे 1 मिनिटाचा वेळ आहे. नाही, नवले साहेब म्हणतात ते एक मी अहवाल
खात्रीचं करून देतो किंवा दाखवतो. अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून दिले जाणारं धान्य वगैरे बंद करा वगैरे असं त्यांनी कुठेही म्हटलेलं नाहीये. उलट शेतकऱ्यांना पेरणीच्या अगोदर एका एकरला 10,000 रुपये तेलंगणा मॉडेल प्रमाणे मदत करावी असा त्या अहवालामध्ये स्पष्टपणे उल्लेख होता. आणि तीच बाब या ठिकाणच्या राज्यकर्त्यांना रुचली गेली आणि म्हणून तेलंगणाचं नाव का घेतलं त्यांनी, म्हणून एका त्या ठिकाणच्या आमदारानं केंद्रेकर यांच्यावरच गुन्हा दाखल करावा, जे शेतकऱ्यांना ते आत्महत्यासाठी प्रवृत्त करतात की काय, अशा प्रकारचं वक्तव्य सभागृहामध्ये केलेले आहे. आणि सरकारनं स्पष्टपणे सांगितलं की हा अहवाल आम्ही स्वीकारू शकत नाहीत. मग वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून हजारो कोटी सरकार जे काय देतंय आणि त्याच्यामध्ये हजारो कोटीचा भ्रष्टाचार होतोय. तर मग केंद्रेकरांनी जे अहवाल दिलाय ते अहवाल स्वीकारायला किंवा जी. त्याच्या काय चांगल्या चांगल्या ज्या मागण्या आहेत त्या स्वीकारायला सरकारला काहीच अडचण नाहीये. बिलकुल आपण या चर्चेच्या निमित्तानं विविध इतरही मुद्द्यांना स्पर्श केलेला आहे. आता वेळेची मर्यादा असल्यानं आपल्याला इथंच थांबावं लागतंय. आपण दोघंही मान्यवर या चर्चेत सहभागी झालात. तसंच आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी सुद्धा चर्चेत एक महत्त्वपूर्ण माहिती पुरवली. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.